अपघाताच्या आदल्या दिवशी तटकरेंनी अजित पवारांची भेट घेतली। या भेटीत उशीर झाल्यामुळे अजित पवारांनी कारनं पुण्याला जाण्याचा प्लॅन रद्द केल्याची चर्चा आहे। मात्र यात रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानं चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचं कोट्यवधींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या भूमिकेत अजित पवार होते, पण या संदर्भात त्या बैठकीत काही वादविवाद झाल्यानं बैठक संपायला उशीर झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली। त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे। आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला। तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला, म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची। 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथं आलेले होते का आणि सुनील त्याच अनुषंगाने बोलत होते का, असा अंदाज आहे।